नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल मित्रांनो स्टडी पॉइंट मराठी हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरचे आपण इथे पीडीएफ टाकत असतो. चला तर आज आपण बघणार आहोत जे की आता कामगार आयुक्तालयाची भरती निघाली आहे. किती जागेसाठी? एकूण 78 जागेसाठी, म्हणजे 78 जागांसाठी भरती निघाली आहे. त्याच्यामध्ये जो महत्वाचा विषय तो म्हणजे कोणता मित्रांनो? तांत्रिक. तांत्रिक प्रश्न तुम्हाला किती मार्क्ससाठी मित्रांनो? 80 मार्क्ससाठी. आणि हा जो तांत्रिक आहे मित्रांनो विषय, तोच तुमची मेरिट डिसाईड करणार आहे मित्रांनो. त्याचे आपण या आपल्या युट्यूब चॅनल मोफत आपण सिरीज चालू करूया त्या प्रश्नांची, जे की तुम्हाला परीक्षेला 100% फायदेशीर ठरतील. यांनी काय दिलंय मित्रांनो माहिती? सिलेबस मध्ये तुम्हाला 30 मार्काचे, म्हणजे आपल्याला मराठी भाषा म्हणजे 15 प्रश्न राहतील. एक प्रश्न किती? 2 मार्काला आहे, म्हणजे आपली प्रश्न संख्या किती? 100 आहे. एकूण मार्क्स किती मित्रांनो? 200 मार्क्स आहे. त्यामध्ये मराठी किती? 30 गुण, इंग्रजी 30 गुण आणि बुद्धिमापन चाचणी 30 गुण. इथं मित्रांनो अंकगणित दिलंय का? पण अंकगणिताचे प्रश्न येईल का आपण सांगू शकत नाही. येऊ पण शकता किंवा नाही पण येऊ शकत. म्हणजे इथं पण बुद्धिमापन चाचणी दिली त्यांनी, म्हणजे 15 प्रश्न राहतील. म्हणजे टोटल किती? 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. म्हणजे एकूण किती मार्कांसाठी? हे टोटल जे 3 विषय किती मार्कांसाठी राहतील तुम्हाला मित्रांनो? हे 4 विषय 60 मार्कांसाठी राहतील. चौथा म्हणजे सामान्य ज्ञान. त्यामध्ये काय येणार मित्रांनो? इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेत परत परत त्यांनी रिपीट केलंय, मिस्टेक झाली त्यांच्याकडून. चालू घडामोड, राज्य, म्हणजे जे पण जीएस चे प्रश्न आहे ते तुम्हाला ते सुद्धा 30 मार्क्ससाठी आहे. पण आता महत्वाचा जो मित्रांनो त्यांनी दिले कायदे, कोणते? अधिनियम, विविध कामगार कायदे दिले. म्हणजे कामगार कायदे जे पण आहे, आता ते टोटल मी कायदे बघितले तर 20-22 कायदे असेल टोटल. ते कायदे आपण त्यांचे प्रश्न आपण बघणार आहोत. पण आता इथं काय दिले तुम्हाला मित्रांनो? विविध कामगार कायदे दिले. पण त्यासोबतच काय दिले? महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 आणि महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीव कामगार अधिनियम 1969. यांनी दोन, हे तुम्हाला जे महत्वाचे कायदे हे दोन या सिलेबस मध्ये दिले. पण त्याच्या अवांतर सुद्धा त्याचे कायदे ते पण सुद्धा आपल्याला बघावे लागणार आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो आपण बघूया आपल्या तांत्रिक प्रश्नांना सुरुवात करूया मित्रांनो. पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर कोणत्या वर्षी संमत करण्यात आला मित्रांनो? याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक ए, 1969 रोजी संमत करण्यात आला. पुढचा प्रश्न. माथाडी कायद्यानुसार असंरक्षित कामगारची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? तर कोणत्या कलमात दिली मित्रांनो? यात एकूण माथाडी कामगार मध्ये एकूण किती कलम आहे मित्रांनो? तर 28 कलम आहे. हे पण तुम्ही आठवून ठेवा. तर आता प्रश्न काय? माथाडी कायद्यानुसार असंरक्षित कामगारची व्याख्या कोणत्या कलमात दिली? कोणत्या कलमात दिली मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, 2 कलम 2 मध्ये, उपकलम किती? 11 मध्ये. कलम 2 मधील उपकलम 11 मध्ये असुरक्षित कामगाराची व्याख्या दिली आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र माथाडी कायद्यानुसार माथाडी कामगार म्हणजे नेमका कोणता कामगार? तर कोणता कामगार मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? पर्याय क्रमांक बी. माथा म्हणजेच काय? आपले डोके. माथाडी म्हणजे काय? डोक्यावर किंवा पाठीवर ओझे वाहणारा अंग मेहनतीचा कामगार, त्यालाच काय म्हणतात? माथाडी कामगार. पुढचा प्रश्न मित्रांनो. या कायद्यानुसार, कोणत्या कायद्यानुसार? तर माथाडी कायद्यानुसार स्थापन झालेल्या माथाडी मंडळाचे हिशोब आणि ऑडिट तपासण्याचे अधिकार कोणाला असतो? तर कोणाला असतो मित्रांनो? कोणाला असतो? याचा पर्याय क्रमांक काय? सी, राज्य सरकार किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या लेखा परीक्षेला, म्हणजेच ऑडिटरला त्याचा अधिकार असतो. हे कोणत्या कलमानुसार असतो मित्रांनो माथाडी मंडळाच्या? तर कलम 8 नुसार असतो. कोणत्या? कलम 8 नुसार असतो. समजलं मित्रांनो? हे प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल मित्रांनो, तांत्रिक प्रश्न आहे. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इथून ही सिरीज चालू करूया. पाचवा प्रश्न. माथाडी कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये कामगारांच्या आणि मालकांच्या नोंदणीची म्हणजे रजिस्ट्रेशनची तरतूद केली आहे? तर कोणत्या कलमामध्ये केली मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 कलम 3 मध्ये केली आहे. सहावा प्रश्न. जर एखाद्या कामगाराचा किंवा मालकाचा माथाडी मंडळाच्या निर्णयावर आक्षेप असेल तर तो कोणाकडे दाद मागू शकतो? तो कोणाकडे दाद मागू शकतो मित्रांनो? तो कोणाकडे दाद मागू शकतो? सहाव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? आपल्या पर्याय क्रमांक बी, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या अपीलीय प्राधिकरणाकडे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या अपीलीय प्राधिकरणाकडे तो दाद मागू शकतो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. सातवा प्रश्न. माथाडी मंडळाच्या दैनंदिन कारभार आणि प्रशासकीय कामे पाहण्यासाठी कोणाची नियुक्ती केली जाते? तर कोणाची नियुक्ती केली जाते मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, सचिव व आणि इतर कर्मचारी. याची नियुक्ती कोण करते? तर राज्य शासन करते. पुढचा प्रश्न. माथाडी कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये कायद्याचे नाव, व्याप्ती आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू असण्याबाबत तरतूद आहे? तर कोणत्या मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, कलम 1 मध्ये.
9वा प्रश्न, या कायद्यामध्ये असुरक्षित कामगार आणि मालक यांच्या कायदेशीर व्याख्या कोणत्या कलमात दिल्या मित्रांनो? कोणत्या कलमात दिल्या? कलम क्रमांक 2. पुढचा प्रश्न, माथाडी कायद्यानुसार असुरक्षित कामगार म्हणून पात्र ठरण्यासाठी कामगाराचे किमान वय किती असणे बंधनकारक आहे? तर किती वय असणे बंधनकारक आहे? पर्याय क्रमांक डी, 18 वर्ष असणे बंधनकारक आहे. 11वा प्रश्न, आधीच तयार असलेल्या केलेल्या शासकीय योजनेमध्ये बदल करणे, सुधारणा करणे किंवा ती रद्द करणे या संबंधीची तरतूद कोणत्या कलमात येते? कोणत्या कलमात आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, कलम 4 मध्ये याची तरतूद आहे. पुढचा प्रश्न 12वा, जर एखाद्या मालकाने माथाडी कामगाराचे वेतन किंवा लेव्ही जमा केली नाही तर माथाडी मंडळ ती रक्कम कोणत्या पद्धतीने वसूल करू शकते? तर लेव्ही म्हणजेच काय मित्रांनो? त्यांचे कामगारांचे वेतन गीतन ते डायरेक्ट वेतन कामगारांना कॉन्ट्रॅक्टर देत असतो का? तर नाही. त्यांचं काय होतं, हे मंडळाकडे ते जमा करतात. मंडळ थेट कामगारांच्या बँक अकाउंटमध्ये ते त्यांचं वेतन टाकत असतात. 12 प्रश्न योग्य उत्तर काय मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, जमीन महसुलाची थकबाकी अशा पद्धतीने ते वसूल मालकाकडून करण्यात येते. 13वा प्रश्न, या कायद्याच्या कोणत्या कायद्याच्या? माथाडी कायद्याच्या कलम 15 नुसार नियुक्त केलेल्या निरीक्षकाला, जे की आता रिक्रुटमेंट निघाले निरीक्षकचीच, तेच निरीक्षकच्या खालीलपैकी कोणता अधिकार नसतो? त्या निरीक्षकाला खालीलपैकी कोणता अधिकार नसतो? तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मालकाला थेट तुरुंगवासी शिक्षा सुनावणे हा त्या निरीक्षकाचा अधिकार नाही. तर कोणती आहे? बाकी 3 अधिकार आहेत. ते कोणते 3 अधिकार आहे? कोणत्याही आस्थापना किंवा गोदामात प्रवेश करण्याचा त्या निरीक्षकाला अधिकार आहे. मालकाची हिशोब आणि कामगारांच्या नोंदणीचे रजिस्टर तपासणे हा सुद्धा अधिकार आहे. कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याही कामगाराची चौकशी तो निरीक्षक करू शकतो, हे त्याचे अधिकार आहे. पुढचा प्रश्न 14वा, माथाडी कायद्यान्वये चालणाऱ्या खटल्यांवर कामगार न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करायचे असले ते कुठे करू शकतात? कुठे करू शकतात मित्रांनो? इंडस्ट्रियल कोर्ट, तर कुठेच औद्योगिक न्यायालयात ते करू शकता अपील. पुढचा प्रश्न, महिला माथाडी कामगारांना मातृत्व लाभ म्हणजेच मॅटर्निटी लाभ मिळवून देण्यासाठी या कायद्यात कोणते स्वतंत्र कलम समाविष्ट आहे? कोणते मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, कलम 20 समाविष्ट आहे. 16व्या नंबरचा प्रश्नाचं उत्तर, माथाडी कायद्याच्या अंतर्गत तयार केलेले योजनेचे नियम कंत्राटदार किंवा मालकाने नाकारल्यास त्याला कायदेशीर भाषेत काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, कंत्राट रद्द करणे म्हणतात. पुढचा प्रश्न, माथाडी मंडळामध्ये सदस्य म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्याला राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? तो सादर करावा लागतो मित्रांनो राज्य सरकारकडे सादर करावा लागतो. 18वा प्रश्न, जर राज्य सरकारला असे वाटले की एखादे माथाडी मंडळ आपले काम योग्य प्रकारे करत नाही किंवा अधिकारांचा गैरवापर करत आहे तर सरकारला मंडळ बरखास्त करण्याचा अधिकार कोणत्या कलमा अंतर्गत मिळतो? तर कोणत्या कलमा अंतर्गत मिळतो मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, कलम 24 अंतर्गत अधिकार मिळतो. 19 नंबरचा प्रश्न, कामगारांना कामाच्या ठिकाणी अपंगत्व आल्यास कर्मचारी नुकसान भरपाई कायदा 1923 चे लाभ मिळवून देण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? कोणत्या कलमात आहे मित्रांनो? कोणत्या कलमात आहे? याचा पर्याय क्रमांक योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, कलम 18 मध्ये याची तरतूद आहे. काय मित्रांनो? कलम 18. पुढचा प्रश्न बघूया. 20वा प्रश्न, माथाडी कायद्यानुसार प्रत्यक्ष माथाडी मंडळाची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत केली जाते? तर कोणत्या कलमा अंतर्गत केली जाते मित्रांनो? कलम 6 नुसार केली जाते. 21वा प्रश्न, माथाडी मंडळाचे प्रत्यक्ष अधिकार व कर्तव्य कायद्याच्या कोणत्या कलमात नमूद आहे? कोणत्या कलमात नमूद आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, कलम 7 मध्ये माथाडी मंडळाचे अधिकार व कर्तव्य नमूद आहे. 22वा प्रश्न, माथाडी मंडळाच्या सदस्यांची अपात्रता आणि त्यांना पदावरून दूर टाकणे या संबंधीचे कोणते कलम लागू होते? तर कोणते कलम लागू होते मित्रांनो? पर्याय क्रमांक 9 कलमानुसार सदस्यांची पात्रता व अपात्रता त्यांना पदावरून काढून टाकण्यास संबंधित हे कलम लागू होते. 23वा प्रश्न, कायद्याच्या अधिक चांगल्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारद्वारे सल्लागार समितीची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात येते? कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात येते मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, कलम 14 नुसार करण्यात येते. 24वा प्रश्न, माथाडी कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या जड किंवा शारीरिक श्रमाच्या कामांवर बालमजुरीवर पूर्ण बंदी कोणत्या कलमाद्वारे घातली आहे? तर कोणत्या कलमाद्वारे घातली मित्रांनो? कलम 24 नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय? कलम 16 नुसार घातली आहे. बालमजुरीवर पूर्ण बंदी. त्याचं किमान वय किती? आपण प्रश्न बघितला तर किमान 18 वर्षाच्या खाली तो नसायला पाहिजे, 18 वर्षाच्या वर असायला पाहिजे. 25वा प्रश्न, माथाडी कामगारांना वेळेवर वेतन मिळण्यासाठी वेतन प्रदान कायदा 1936 चे नियम लागू करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कोणत्या कलमात आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, 19व्या कलमात आहे. हे होते मित्रांनो 25 प्रश्न. हे आपण अशी सिरीज तुम्हाला वाटत असेल तर आपण सुरू ठेवूया मित्रांनो. असे तुम्ही चालू ठेवायची की नाही तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज टाका मित्रांनो. व्हिडिओ प्रश्न कसे वाटले त्याबद्दल तुम्ही मेसेज टाका मित्रांनो.
आपण अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, स्टडी पॉईंट मराठी. या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तिथून तुम्ही जॉईन करा. ही पीडीएफ तुम्हाला तिथे भेटून जाईल. चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.